मोटरसायकल चोरणारे गुन्हेगार पवारवाडी पोलिसांच्या जाळ्यात। चोरीच्या 30 मोटरसायकल व 1 ट्रॅक्टर हस्तगत। त्यानुसार पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे नावगड मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यांचा तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहेजाद सय्यद इक्बाल राहणार सलमताबाद मालेगाव व शेख युसुफ शेख अयूब राहणार गुलशेरनगर मालेगाव यांनी पवारवाडी पोलीस स्टेशनकडील गाडी चोरी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्यानुसार पवारवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सवंदगाव फाटा परिसरात सापळा रचून गुन्हेगार नामे शहेजाद सय्यद इक्बाल व शेख युसुफ शेख अयूब दोन्ही राहणार मालेगाव यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे। यातील ताब्यात घेतलेला आरोपी शहेजाद सय्यद इक्बाल व शेख युसुफ शेख अयूब यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार शेख नाजिम अब्दुल हमीद व प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण व देविदास नानाजी वाघ यांनी नाशिक जिल्ह्यात तसेच मालेगाव तालुका व शहर परिसरातून एकूण 30 मोटारसायकल व 1 ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली। वरील आरोपी शहेजाद सय्यद इक्बाल व शेख युसुफ शेख अयूब शेख नाजिम अब्दुल हमीद व प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण व देविदास नानाजी वाघ यांच्या कब्जातून चोरीच्या 30 मोटारसायकल किंमत 18 लाख रुपये व 3 लाख रुपये ट्रॅक्टर असा एकूण 21 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून सदर आरोपीने कबुली दिल्यावरून पवारवाडी पोलीस स्टेशनसह किल्ला छावणी मालेगाव कॅम्प नांदगाव निफाड पिंपळगाव कळवण चांदवड पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक शहर धरणगाव पोलीस स्टेशन जळगाव अशा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल केलेले मोटारसायकल चोरीचे 14 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्यांना पवारवाडी पोलीस स्टेशनकडील गुन्ह्यात हजर करण्यात आले असून मोटारसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। स्टार न्यूजसाठी महेश पाटील, नाशिक।